अनेक जण सकाळी उठल्यावरती भिजवलेले बदाम खातात आणि भिजवलेले बदाम खाताना त्याचं साल काढून खातात. तर असं करणं योग्य आहे का? म्हणजे बदाम साल काढून खायला हवेत की सालासकट खायला हवेत? चला बघूया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्या मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी फायबर्सबद्दल बोलते आणि एका व्हिडिओमध्ये मी असं सजेस्ट केलं होतं फायबर्स आहारातले वाढवण्यासाठी की वेगवेगळ्या तेल बिया सालासकट खायला हव्यात. म्हणजे बदाम असोत किंवा शेंगदाणे असोत ते सालासकट खायला हवेत. त्यावर अनेकांनी मला प्रतिक्रिया दिली आणि प्रश्न विचारला की बदाम तर आम्ही सालासकट नाही खात, काढून खातो साल सकाळी, रात्रभर भिजवतो, साल काढतो आणि मग खातो. मग असं करणं योग्य नाही आहे का? किंवा साल ठेवायला हवं का? सालासकट बदाम खायला हवा का? त्यामागचं कारण काय? तर सगळ्यांनाच या प्रश्नाचं उत्तर मिळेल या हेतूने आजचा व्हिडिओ घेऊन येते. तर बघूयात पहिल्यांदा की बदामामधनं नक्की आपल्याला मिळतं काय. बदाम ही एक तेल बी आहे, म्हणजेच बदामापासनं तेल काढता येतं. ह्याचाच अर्थ असा की बदामामध्ये तेलाचं प्रमाण चांगलं आहे किंवा फॅट्सचं प्रमाण चांगलं आहे आणि हे फॅट्स त्यांची क्वालिटी किंवा त्यांची प्रतसुद्धा चांगली आहे. याबरोबरच बदामामध्ये प्रथिनं आहेत. शिवाय बदामामध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणामध्ये आहे. बदामाच्या आतल्या गाभ्यामध्ये विटॅमिन ई किंवा ई जीवनसत्व हे सुद्धा भरपूर आहे. त्याचबरोबर बदामाच्या सालांमध्ये फायबर्स आहेत. त्याचबरोबर बदामाच्या सालांमध्ये वेगवेगळे अँटीऑक्सिडंट्स म्हणजे फ्लेवोनॉइड्स सुद्धा आहेत. तर असा हा उत्तम क्वालिटीज वेगवेगळ्या असणारा बदाम, यात कर्बोदकांचं प्रमाण मात्र कमी आहे, म्हणजे ज्यांनी शुगर वाढते अशा घटकांचं प्रमाण कमी आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की बदाम हे मधुमेहींसाठी चांगले असणार आहेत, कारण की बदाम खाऊन रक्तातली साखर फार वाढणार नाहीये. शिवाय त्यात फायबर्स, प्रोटीन्स, फॅट्स चांगले असल्यामुळे पोटही लवकर भरणार आहे आणि सारखी भूक लागणं किंवा सारखी खा होणं हे टाळता येणार आहे. म्हणजेच बदाम वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहेत. तसंच विटॅमिन ई असल्यामुळे बदाम हे आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी सुद्धा चांगले आहेत. तर जेव्हा बदाम खाण्याची वेळ येते तेव्हा बऱ्याचदा असं रिकमेंड केलं जातं की बदाम हे रात्रभर भिजवावेत आणि मग सकाळी साल काढून खावेत, म्हणजे ते पचायला हलके होतात किंवा असं केल्यामुळे त्यातले जे नको ते घटक किंवा ज्याला आम्ही अँटी न्यूट्रियंट्स म्हणतो ते सगळे निघून जातात आणि त्यामुळे बदाम भिजवून साल काढून खायला हवेत. पण यामागचं तथ्य बघायला गेलं तर बदाम भिजवल्यामुळे नक्की काय होतं, तर एक गोष्ट जरूर होते ती म्हणजे बदाम थोडेसे चावायला सोपे होतात किंवा जरासे मऊ होतात, हे नक्की होतं. सो ज्यांना चावायचा त्रास आहे किंवा रॉ बदाम किंवा न भिजवलेले बदाम चावायला अडचण येते, कडक वाटतात फार, अशांसाठी बदाम भिजवून खाणं हे योग्य आहे. पण अशा वेळेला त्याचं साल काढायची खरं तर काही गरज नाहीये. सालामध्ये आपण आत्ताच बघितलं की वेगवेगळे न्यूट्रियंट्स आहेत बदामाच्या. विशेषतः जे फायबर्स आहेत त्यातला काही भाग सालामध्ये आहे आणि अँटीऑक्सिडंट्स आपण जे बोललो ते बहुतांशी सालामध्ये आहेत. म्हणजे आपल्या शरीरातले जे फ्री रॅडिकल्स नष्ट करणारे घटक आहेत ते खरं तर बदामाच्या सालामध्येच आहेत. शिवाय बदामाच्या गाभ्यातलं जे व्हिटॅमिन ई आहे ते जर वापरलं जाण्याची जी क्रिया आहे ती उत्तम प्रकारे व्हायची असेल तर हे सालातलेच पॉलिफिनॉल्स किंवा सालातले अँटीऑक्सिडंट्स त्यासाठी मदत करणार आहेत. त्यामुळे हे असे एकत्र काम करणाऱ्या दोन गोष्टी आहेत की बदामाचं साल आणि बदामाचा गाभा हे एकत्र घेतल्याचे फायदे जास्ती आहेत. शिवाय बदामाच्या सालातले जे फायबर्स आहेत ते आपल्या आतड्यामधल्या सूक्ष्मजीवांसाठी किंवा ज्याला आपण प्रोबायोटिक्स म्हणतो, जे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत त्यांच्यासाठी खाद्य म्हणून काम करतात, म्हणजेच प्रीबायोटिक म्हणून काम करतात. तर त्यामुळे आपल्या आतड्यामधले जे उपयुक्त जीवाणू जसं की बायफिडोबॅक्टेरियम किंवा लॅक्टोबॅसिलाई, तर यांची संख्या वाढायला किंवा त्यांची क्वालिटी सुधारायला मदत होते. तर हे बदामाचे वेगवेगळे फायदे सालासकट खाल्ले तर अधिकचे मिळणार आहेत. आणि अगदी क्वांटिटेटिव्ह बघायला गेलं तर बदामातल्या अँटीऑक्सिडंट्सपैकी जवळपास 70 ते 80% अँटीऑक्सिडंट्स हे सालातच आहेत. आता विषय राहिला तो म्हणजे अँटी न्यूट्रियंट्सचा.
अँटीन्यूट्रिएंट्स म्हणजे बदामाच्या सालीमध्ये किंवा बदामामध्ये काही असे घटक असतात फायटेट्स सारखे, जे इतर न्यूट्रिएंट्सच्या ॲब्झॉर्प्शनला अटकाव करतात किंवा ते नीट शोषले जाऊ देत नाहीत. विशेषतः मिनरल्स म्हणजे खनिज द्रव्य की कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे. तर अशा मिनरल्सचं ॲब्झॉर्प्शन होण्यामध्ये हे फायटेट्स अडथळा निर्माण करतात. आणि जेव्हा आपण बदाम भिजवतो तेव्हा हे फायटेट्स पूर्ण निघून जातात असा एक समज आहे किंवा त्याला नट्सचं ॲक्टिवेशन म्हटलं जातं. तर यामध्ये पण म्हणजे तथ्य खूप नाही आहे. बऱ्याच स्टडीज या बाबतीत झालेल्या आहेत आणि त्या दाखवतात की बदाम भिजवल्याने जे फायटेट्स आहेत किंवा अँटीन्यूट्रिएंट्स आहेत ते काही अंशीच कमी होतात. म्हणजे जवळपास एक 8 ते 10% अँटीन्यूट्रिएंट्स नष्ट होतात. बाकी अँटीन्यूट्रिएंट्स पूर्ण निघून जात नाहीत. त्यामुळे भिजवल्याने आणि साल काढल्याने काही विशेष फायदे मिळणार आहेत असं निश्चितच नाही. त्यामुळे मी हेच रिकमेंड करते की बदाम तुम्ही चावायच्या दृष्टीने सोपे म्हणून भिजवून जरूर खा. थोडेसे 8-10% अँटीन्यूट्रिएंट्स पण कमी व्हायला मदतच होईल. पण ते साल काढून खाऊ नका किंवा सालासकट खा. कारण सालातले फायबर्स, सालातले अँटीऑक्सिडंट्स, सालातले प्रीबायोटिक्स हे तुम्हाला जर मिळवायचे असतील तर साल काढून काही उपयोग नाही. त्यामुळे तुम्हाला जर बदामाचे 100% फायदे हवे असतील तर आयडियली ते भिजवून आणि सालासकट खाणं अपेक्षित आहे. अगदीच जर का चावायला अडचण असेल किंवा साल दातामध्ये अडकत असेल तर अशा वेळेला साल काढून खाल्लेलं ठीक आहे. पण इतरांनी साल काढायची खरं तर गरज नाही. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आणि त्यामागची कारणंही कळली असतील. तुमच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न येत असतील अधूनमधून. जे आहाराबद्दल जागरूक आहेत त्यांना असे प्रश्न नेहमीच पडत असतील. तर तुम्हाला असे काही प्रश्न मनामध्ये असतील तर मला कमेंट्समध्ये जरूर पाठवा. या छोट्या छोट्या प्रश्नांवरती सुद्धा मला व्हिडिओ बनवायला नक्की आवडेल. प्रश्न छोटा असतो पण तो छोटासा बदल आहारात आपण योग्य पद्धतीचा केला तर त्याचा लॉंग टर्ममध्ये नक्कीच मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे किती लहानसा प्रश्न वाटू दे तो जरूर विचारा, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. चला आज इकडे थांबूयात, पण पुन्हा असंच भेटूयात दर मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.